स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सावधान, आता घरातही शिरू लागले घोणस साप. धक्कादायक प्रकार आला समोर. काय म्हणाले सर्पमित्र? तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. खरं तर शेतात सर्वत्र सिंचन योजनांचं पाणी फिरू लागलंय. तसतशी शिवारं हिरवीगार झाली आहेत. मात्र आता अडगळीचा फायदा विषारी सापाने घेतलाय. अनेकांच्या शेतात विषारी सर्प दिसून येत आहे. यात नाग, घोणस, मण्यार हे साप आहेत. सर्रास लोकांना आता घोणस हे विषारी सर्प आढळून येत आहेत. शेतात दिसणारे हे साप आता गावातही वावरू लागलेत. वर आता नुसते ते गावात नाहीत तर ते अनेकांच्या घरातही प्रवेश करू लागले. असाच धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यात घडू लागलाय. अनेक गावात असे विषारी सर्प निघतात. यात घोणस या सर्पाचंच प्रमाण अधिक आहे. हे साप लोकांना आढळून येत आहेत. सर्पमित्र रोज असे अनेक साप पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडतायत. मात्र आता लोकांनीही खबरदारी घेण्याचं आवाहन या सर्पमित्रांनी केलंय. परिसरात सर्पांचे प्रमाण वाढलेले आहे. दररोज अनेकांना वेगवेगळे सर्प दिसत आहेत आणि हे सर्प पकडण्याचं काम विटा सूर्यनगर येथील विजय सूर्यवंशी करत आहेत. दररोज त्यांना वेगवेगळ्या लोकांचे कॉल येतात. ते त्या घटनास्थळी जातात, घरी जातात, जिथं साप असेल तिथं तो कोणत्या प्रकारचा हे बघतात आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. असेच विजय सूर्यवंशी आहेत जे गेल्या 16 वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करतात. तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्ही 16 वर्ष या ठिकाणी सर्पमित्र म्हणून काम करताय. मनापासून धन्यवाद तुमचं. तर बघा, आता की आपल्या महाराष्ट्राचा जर अभ्यास घेतला तर एकूण 75 प्रकारचे साप आढळून येतात. त्यातील 53 बिनविषारी आणि 22 विषारी असतात. परंतु माणसाच्या संपर्कात येणारे जर बघितलं तर फक्त 4 साप आहेत. त्यातील एक म्हणजे मण्यार, 2 नंबरला घोणस, 3 नंबरला पुरस आणि 4 नंबरला नाग असतो. मण्यार हा निशाचर साप आहे, त्यामुळे तो फक्त रात्रीचा बाहेर पडतो, त्यामुळं माणसाशी जास्त संपर्क होत नाही. 2 नंबरला घोणस आहे, त्याचा आता सध्या मिलन काळ चालू आहे. त्यामुळे बघा की मिलन काळामध्ये नर आणि मादी मिलन होत असल्यामुळं की बाहेर पडतात आणि त्याचा आवडतं राहण्याचं जे ठिकाण आहे ते ऊसाचा वाळलेला पाला, सोयाबीन यामध्ये तो बऱ्यापैकी आढळून येतोय आणि त्याची प्रजनन क्षमता पण प्रचंड आहे. एका वेळेला 6 ते 104 पिलांपर्यंत जन्म देतो. तो बाहेर अंडी घालत नाही, पोटामध्ये अंडी घालतो, उभवतो आणि डायरेक्ट पिल्लू बाहेर टाकतो. आणि जन्माला आलेलं जे पिल्लू आहे ते 29 सेंटीमीटरचं पिल्लू असतं. आणि आता मिलन काळ चालू असल्यामुळे बघा, शेतकरी बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की शेतामध्ये वगैरे जाताना गमबूट वापरा, इयरप्लग घालू नका. कारण ज्या वेळेला आपण घोणस सापाच्या जवळ जातो त्यावेळेला तो साप कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करून आपल्याला आधी पूर्व चेतावणी देत असतो. आणि आपल्या कानामध्ये हेडफोन वगैरे असेल आणि तो जर आपल्याला आवाज नाही ऐकला, पाय वगैरे पडला तर तो चावू शकतो. आणि सुदैवाने त्याची 20% कोरडा चावा पण असतो. त्यामुळे घोणस साप जरी चावला एखाद्याला तर घाबरून जाऊ नका, ताबडतोब सरकारी दवाखान्यात जावा. आणि तिथून एखाद्या सर्पमित्राला फोटो जरी पाठवला तर तो सर्पमित्र पूर्ण माहिती देऊन त्याचं सहकार्य करत असतो. खरं तर आपल्या परिसरात पाणी आलेलं आहे. या ठिकाणी विषारी सर्पांचं प्रमाण वाढलेलं आहे. यात गोणशीचं प्रमाण जास्त आहे. शेतात जास्त करून गोणशी आढळतात. मी जर तुमचं चॅनेल बघितलं युट्यूबवर, अनेक तुम्ही सर्प पकडलात. यात गोणस जास्त आहेत. ह्या गोणशी ज्या निघतात शेतात लोकांच्या, तसं आमच्या गावामध्ये तुम्ही एक भयानक प्रकार घडला होता की घरामध्ये गोणस निघाली होती. तर असं गोणशी जिथं तिथं निघतात तर त्यांना काय सांगाल? तर काळजी काय घ्यायची आहे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. सापांना लपायला जागा झाली की साप आजूबाजूला येत असतात. आणि जास्त खरकट वगैरे घराजवळ टाकू नका, कारण त्याच्या खरकटच्या वासानं उंदरं येतात आणि उंदरांच्या पाठीमागे साप येत असतात.
घराला खेटून जास्त झाडं लावू नका. आणि आजूबाजूला परिसर स्वच्छ असल्यामुळं काही टेन्शन नाही. पण जर स्वच्छ नसेल तर मग उंदरं लपायला येतात, त्याच्या पाठीमागं साप येत असतात. खरं तर तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही 16 वर्षे काम करताय. इथं तुम्ही दक्षता घेऊन तुमच्या पायात बघितलं तर सुरक्षिततेसाठी बूट आहेत, हँड ग्लोव्ज असतात. आता जर आम्ही गाडीवरती बघितलं तर तुम्ही सर्प पकडूनच निघाले आहात. कसं हो. काय करताय कामी? मी मूळचा वायरमॅनच आहे, परंतु त्यातनं पण वेळ काढून ज्या वेळेला लोकांचा साप कॉल येतो त्यावेळेला ते काम बाजूला ठेवून त्या ठिकाणी, कारण अतिशय महत्वाचा विषय असतो. कारण तिथं जाऊन त्या सापाला पकडेपर्यंत त्या घरातल्या लोकांचं पण जीवात जीव नसतो. थोडक्यात घाबरलेले असतात, कारण सापाबद्दल अजून पण माणसांच्या मनामध्ये भरपूर गैरसमज आहेत. तर त्यामुळं काय होतंय की गैरसमज असल्यामुळे लोक घाबरतात. तिथं जाऊन साप पकडून त्याला सुरक्षित निसर्गापर्यंत सोडेपर्यंत ते आपल्याला करावंच लागते. बरं, दररोज असे किती कॉल येतात? 7-8 कॉल येतात, हं. त्यातील काही फेल पण होतात. म्हणजे गेल्यानंतर साप सापडतोच असं पण काही नसतं. मग जर समजा मी कामामध्ये जास्त बाहेर असेल, परगावी असेल, तर आपले जे सहकारी मित्र आहेत, अमित जाधव असतील, विवेक भिंगारदेवी असतील, तर त्यांना सांगून मी सर्पमित्र म्हणजे साप पकडायला मदत करतो आम्ही. तुम्ही अनेक प्रकारचे विषारी साप पकडलेत. असा काय वाईट अनुभव आलाय का ज्याने दंश करायचा प्रयत्न केला? नाही, आतापर्यंत एकदाही असा अनुभव नाही आला. कारण चुकीच्या पद्धतीने पकडलं तरच साप चावतात. आपली जी पद्धत आहे ती त्याला कोणत्याही प्रकारचं त्याला भीती वाटून देत नाही आपण, त्यामुळे तो साप चावत नाही. चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तो अटॅक सुद्धा करू शकतो. एकदा कुर्ली गावामध्ये वांग्याच्या रानामध्ये मी साप पकडत होतो गोन जातीचा. तर तो जरा दुसऱ्याच्या पद्धतीनं, म्हणजे की एकानं सांगितलं होतं मला पहिलं की तुम्ही जी पकडताय ती एकदम लाईटली पकडताय, ही माझी योग्य पद्धत आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेला मी पकडत होतो त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की तुम्ही ही पद्धत जरा दुसरी पद्धत ठेवा, म्हणून मी स्टिकच्या मदतीने त्याला भरणीत घालण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेला 3 वेळा त्यानं माझ्यावरती अटॅक केला. म्हणजे की ही जरा वेळेस थोडंसं घातक झालं असतं, परंतु आपलं पण नशीब चांगलं होतं की त्या ठिकाणी काय धोका झाला नाही. अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओ येतात, त्यामध्ये सर्पमित्र सर्प पकडत असतात. हे बघून लोक देखील तो पकडण्याचा प्रयत्न करतात. असं झालेलं आहे की सर्प पकडताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. हो, बऱ्याच वेळा झालेला आहे. कारण सापाबद्दल अपूर्व ज्ञान सगळ्यात घातक असतं बघा. ज्या वेळेला आपण त्या सापाला पकडायला जातोय, तो साप कोणत्या जातीचा आहे, किती विषारी आहे, चावल्यानंतर काय करावं लागेल हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे. आणि तसं जर माहित नसेल, आता प्रशांत काकडे म्हणून वर्ध्याचा एक सर्पमित्रच होता, पण तो त्याला थोडंसं ज्ञान नव्हतं पूर्ण, तर त्यांनी धामण समजून मण्याचा जाती साप पकडला होता. मग काय झालं की ते हातावरती खेळवत असताना त्याला बाईट झाली. बाईट झाल्यानंतर लोक घाबरली, त्याला सांगितलं तो साप चावतोय. तर त्यांनी लोकांना सांगितलं की हा धामण जाती साप आहे, बिनविषारी आहे. आणि ज्या वेळेला तो चक्कर येऊन पडला त्यावेळेला मग त्याला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं की हा विषारी साप चावलाय मण्यार, आणि पूर्ण शरीरामध्ये विष पसरल्यामुळे आम्ही काय करू शकत नाही, तो बिचारा वारला. किती वेळानंतर विषारी सर्प चावला की त्या दवाखान्यात नेलं पाहिजे? ज्या वेळेला आपल्या हाताला किंवा पायाला साप चावतो, त्या चावलेल्या ठिकाणापासून रक्तपुरवठा हृदयापर्यंत असतो, आणि हृदयापासून पुन्हा बाहेर पडतो 2 ते 2.5 तास आपल्याला वेळ असतो. फक्त ज्याला चावलाय ते नॉर्मल राहायला पाहिजे, घाबरला नाही पाहिजे. घाबरला की ब्लड प्रेशर वाढतोय, आणि ब्लड प्रेशर वाढले की अटॅकच येतोय. सापाच्या विषानं कमी आणि अटॅकनं माणसं जास्त मारतात. आतापर्यंत तुम्ही 16 वर्ष या ठिकाणी काम करताय. आतापर्यंत किती सर्प तुम्ही पकडले आणि ते निसर्गाच्या सानिध्यात सोडले अंदाजे? अंदाज तसा धरला तर रोजचे 3 ते 4 साप आपल्याला सापडतात. 15 वर्षामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर भरपूर साप होतात. एवढ्या सापांना आपण आतापर्यंत जीवदान दिलेलं आहे. अनेक साप पकडताय तुम्ही, का वाचवताय तुम्ही? कारण सापांच्या विषापासून माणसाला भरपूर फायदे होत असतात. कारण साप हा प्राणी असा आहे की जोपर्यंत आपण त्याच्यावरती पाय देत नाही तोपर्यंत स्वतःहून कधी चावत नसतो, म्हणून त्यांना मारायचं नसतं. दुसरी गोष्ट, सापाच्या विषापासून मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर फायदे असतात. हृदयरोगावरती, मधुमेहावरती, कॅन्सरवरती उपचार होतात. तसंच भूल देण्याचं इंजेक्शन तयार होतंय, पेनकिलरच्या गोळ्या तयार होतात त्याच्यापासून, रक्तपातळाच्या गोळ्या बीपीच्या पेशंटला असतात त्या, आणि महत्वाचं म्हणजे अँटीव्हेनम पण तयार होते. ज्या वेळेला एखाद्या माणसाला साप चावतो आणि तो दवाखान्यात जातो, त्याला वाचवायसाठी सुद्धा ते अँटीव्हेनम असतं, ते सापाच्या विषापासूनच तयार होतं. प्लस उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात, आणि 30% धान्याची नासाडी उंदरं करत असतात. त्यामुळं त्यांना खाऊन साप आपली मदत करतात. फक्त त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण काय करतोय की त्याला शत्रू समजतोय. खरं तर तो आपला मित्र आहे. त्यांना वाचवलं तर आपण स्वतःला वाचवतोय. लक्षात घ्या, सापांचं जेवढं नुकसान आपण करल
तितकं आपलं पण नुकसान होतंय. दुसरी गोष्ट, जर पृथ्वी तलावरचे जर सगळे साप नष्ट झाले तर माणूस फक्त 5 वर्ष जगू शकतो. इतकं भयानक सत्य आहे. फक्त ते लोकांना मान्यच करावं लागेल. निसर्ग आपण वाचवत येत नाही, कमीत कमी मारू तर नका. हे सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे. स्टार न्यूजचं मी मनापासून आभारी आहे. त्यांनी या ठिकाणी खरंच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आता शेतकरी रानात गेल्यानंतर पाणी पाजत असताना गोनस बाईटचे प्रमाण बऱ्यापैकी आपल्या भागात वाढलेलं आहे. तर बघा की त्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. खरं तर आता तुम्ही सांगितलं की सापाच्या विषापासून अनेक औषधं तयार होतात, पण यातनं तस्करी देखील होऊ शकते. तस्करी जर करत असेल कोण तर त्याचा व्हिडिओ फोटो काढून आम्हाला पाठवा. आम्ही त्याच्यावरती रितसर कारवाई करू. वन विभाग खात्याच्या कायद्यानुसार बघा 1972च्या कायद्याअंतर्गत सापाला मारणे, इजा करणे, तस्करी करणे, त्याचं विष काढणे, चुकीचा वापर करणे, बघा 3 ते 7 वर्ष शिक्षा आहे. अजामीन पात्र कोण आहे, जामीन होत नाही. त्यामुळे तसं जर कोण करताना सापडलं तर त्वरित आम्हाला कळवा. वन विभाग खात्यातर्फे आपण डायरेक्ट कारवाई करू त्यांच्यावरती. लोक विषारी साप असल्यामुळं घाबरतात आणि त्याला मारतात. मग ते कसं थांबवायचं? घाबरून मारतात. हा, त्या सापाबद्दल माहिती घ्या. कारण जसं की माणसाला जोपर्यंत पोहता येत नाही तोपर्यंत पाण्याची भीती वाटते. पोहायला शिकल्यानंतर पाण्याची भीती वाटत नाही. अगदी त्याप्रमाणे त्या सापाबद्दल जाणून घ्या. कोणताही साप, जगाच्या पाठीवर असा कोणताही साप नाही की तो आपण पायाशिवाय चावत नाही. सापाला बघून घाबरू नका. आपल्याला भीती वाटते म्हणून त्याचा डायरेक्ट जीव घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येकानं त्या सापाला ओळखायला शिका. कमीत कमी 4 साप फक्त, मण्यार, गोनस, फुरस आणि नाग, हे 4 साप फक्त ओळखा. बाकीच्या कुठल्याही सापाला तुम्ही घाबरू नका. चावल्यानंतर बीपी हाय होतो, त्यानंतरच माणसाला धोका होतोय बऱ्यापैकी, लक्षात घ्या. खरं तर तुम्ही सर्पमित्र म्हणून काम करत आहात, पण प्राणीमित्र देखील आहात. तुम्ही अनेक कठीण प्रसंग आले या मतदारसंघात, म्हणजे तालुक्यात फिरत असताना अनेक तुम्हाला कॉल येतात, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडतात. तिथं तुम्ही जाता, अनेकांना तिथल्या मयत बॉड्या असतात, म्हणजे सापडत नाही 2-2 दिवस. तिथं तुम्ही हे करता. काय नेमकं केलं होतं? आतापर्यंत बघा आपण 6 डेड बॉड्या बाहेर घेतल्या. त्यातल्या 3 फुगून वर आलेल्या आणि गाळातून 30 फूट बुडून 3 डेड बॉड्या, अशा 6 डेड बॉड्या आपण बाहेर घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. तर बघा त्यावेळेला आम्ही कामावरती वगैरे असतो. कामावरून फोन आला की आमचे सहकारी मित्र विवेक भैया भिंगारदेवे यांनी कॉल केल्यानंतर आम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणी विहिरीची वगैरे चौकशी करून बुडून बॉड्या बाहेर घेतलेल्या आहेत. आणि कुठं ऍक्सिडेंट वगैरे झाला, काय झालं, भैयांचा कॉल आला की आम्ही जातो आणि पकडून सुरक्षितपणे त्यांना दवाखान्यात नेण्याचं काम करत असतो. खरं तर आम्ही तुमचे फोटोज बघितले, व्हिडिओज बघितले, म्हणजे सर्पांचेच नाही तर अनेक, म्हणजे एक ते दुर्मिळ घुबड असेल किंवा दुर्मिळ जातीचा वेगवेगळे कोल्हे असतील, लांडगे असतील, ह्याचे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत. ते काय काय पकडले तुम्ही आतापर्यंत? बघा मी कोल्हे पकडलेत, वानर पकडलेत, माकड पकडलेत, पुन्हा फरुड म्हणलं जातं आपल्याला, सॅमोलन लिझार्ड, ते पकडलेत. पक्ष्यामध्ये मोर पकडलेत, घार पकडले, कावळा पकडलाय, पुन्हा रानपोपट पकडलाय. असे बरेच पक्षी, प्राणी पकडून सुरक्षित निसर्गात सोडलेला आहे. सर्पमित्राप्रमाणे आम्ही प्राणीमित्र सुद्धा आहे. तर एक घुबड एक बघितलं, ते दुर्मिळ होतं, त्याला कुठं पाठवलं? त्याला पुण्याला पाठवलं, कारण त्या ठिकाणी त्याच्यावरती त्याला उपचाराची गरज होती. त्यासोबत एक कोल्हा पण पाठवला. विवेक भैया भिंगारदेवे हे सुद्धा आमच्या सोबतच होते. त्यांनी मिळून, आम्ही दोघांनी मिळून ते पुण्याला पाठवलं. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते सर्पमित्र विजय सूर्यवंशी. गेल्या 16 वर्षापासून त्यांनी परिसरात निघलेले सर्प असतील ते पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडलेलं आहे. एक चांगलं काम या ठिकाणी या खानापूर तालुक्यात किंवा परिसरात ते करतायत. त्यांचं या ठिकाणी आपण आणि सर्वांनी कौतुक केलं पाहिजे. कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.